मंडळी, पाप झाकून राहत नाही बघा. त्याला किती दाबण्याचा प्रयत्न केला किंवा त्याच्यावर किती पांघरून घालायचा प्रयत्न केला तर पाप ही सहसा झाकत नाहीत. आपण म्हणतो दारिद्र्याचा डाग झाकला तरी दिसतोच, तो आज ना उद्या दिसतोच. नमस्कार, मी सुभाष सुतार, लोकसंवादमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. मंडळी, विषय भोंदूबाबा अशोक खरात आणि रुपाली चाकणकर यांच्या संदर्भानं आहे. आता अशोक खरातला अटक झाली, त्यानं अनेक लोकांना फसवलं, म्हणजे आर्थिक पातळीवर, मानसिक पातळीवर आणि विशेष म्हणजे महिलांचं शोषण. आता हे जे गंभीर गुन्हे त्यांनी केलेत तर तो जेरबंद आहे. पोलिसांनी त्याची सगळी हेगडी उतरवलेली आहे. तुम्ही त्याला जेव्हा न्यायालयात आपण आणताना पाहिलेलं आहे तर त्याचा सगळा जो काही माज होता तो सगळा उतरलेला आपण पाहिला. परंतु झारीतले म्हणजे त्याच्या आडून ज्यांनी समाजाचं शोषण केलं तर असे जे झारीतले शुक्राचार्य आहेत ते लोक बाहेर यायला पाहिजेत. आणि लोकांना असं वाटतं की हे प्रकरण इथंच दबल किंवा हे प्रकरण दाबलं जाईल किंवा या प्रकरणाला इथंच थांबवलं जाईल आणि फाईल बंद करण्यात येईल. देवाभाऊनी अशोक खराचा जो करेक्ट कार्यक्रम केला आहे आणि तो व्हायलाच हवा होता. महाराष्ट्रातून ज्या प्रतिक्रिया आल्या त्या प्रतिक्रिया पाहता अशोक खरातने आणखी अनेक महिलांचं शोषण केलं असतं आणि म्हणून समाजामध्ये काही चांगली जी माणसं आहेत ती अशा प्रकरणाचा पिच्छा पुरवतात. उदाहरणामध्ये अंजलीताई दमानिया, मी तर त्यांना महाराष्ट्राची वाघीणच म्हणेल. अनेक प्रकरणं या माऊलीनं बाहेर काढले. गोरगरिबांच्या हिताचे प्रश्न आणि धावून जाण्याची जी प्रवृत्ती त्यांच्यामध्ये आहे ती खरंच वाखाणण्याजोगी. खासदार संजय राऊत यांनी एकदा रोखठोकमध्ये लिहिलं होतं की सत्य सांगणारे आणि विचार मांडणारे कार्यकर्ते नेत्यांना आवडत नाहीत, मात्र असे सत्य सांगणारे आणि विचार मांडणारे कार्यकर्ते वाढले पाहिजेत, त्यामध्येच महाराष्ट्राचं हित आहे, असं संजय राऊत यांनी एकदा लिहिलं होतं. ते आत्ता आठवण्याचं कारण अंजलीताई दमानिया. आता अंजलीताई दमानिया यांनी रुपालीताई चाकणकर म्हणजे अशोक खरात आणि रुपालीताई चाकणकर यांचा जो संबंध आहे, जो काही त्यांचा आर्थिक व्यवहार झालेला आहे तो बाहेर येणं आवश्यक आहे. रुपालीताई चाकणकर यांची दोनदा SIT चौकशी झाली. एकदा त्या आल्या, 7-8 तास पोलिसांच्या प्रश्नाला त्यांनी उत्तरं दिली. मात्र दुसऱ्यांदा ज्यावेळी त्या आल्या त्यावेळी त्यांनी माध्यमांसमोर येऊन त्यांची जी बॉडी लँग्वेज होती त्यावर आता सामान्य लोकांना संशय निर्माण झाला आहे की या बाईंनी जे काही कृत्य केलेली असतील, म्हणजे लोकांना फसवलं असेल, खरातला सहकार्य केलं असेल तर सरकार यांना वाचवतं काय? चाकणकरांची जी बॉडी लँग्वेज दुसऱ्यांदा दिसली त्यावरून आता महाराष्ट्रामध्ये एक वेगळा संशय घेतला जातो की सरकार या बाईला वाचवतं की काय. मात्र तसा संशय घ्यायला जागा आहे. रुपालीताई चाकणकर या महिला आयोगाच्या अध्यक्ष होत्या, राष्ट्रवादीच्या बड्या नेत्या आहेत. 2 वेळा त्यांना महिला आयोगाचं पद देण्यात आलं. मात्र त्यांनी काय तिथं दिवे लावले हे कळायला मार्ग नाही. म्हणजे सोशल मीडियावर कंटिन्यू रील बनवणं आणि त्यांच्या त्या कार्यक्रमाच्या व्हिडिओज, ते कार्यक्रमाचे फोटो व्हायरल करणं. मात्र आपण महिला आयोगाच्या पदावर राहिल्यानंतर आपण किती लोकांना न्याय दिला या संदर्भानं रुपालीताई चाकणकर यांनी पुढे येऊन माध्यमांसमोर सांगायला हवं होतं. मात्र आता त्या येत आहेत आणि अशोक खरातचा आणि आमचा कुठलाही संबंध नाही, आमचे आर्थिक व्यवहार झालेले नाहीत हे ते ठासून सांगतायत. कालची जी बॉडी लँग्वेज आहे त्यावरून मात्र आता सामान्य माणसांना संशय येऊ लागलेला आहे. तसं होणार नाही, तसं होणं नाही. देवाभाऊ खंबीर मुख्यमंत्री आहेत आणि अशा भोंदूबाबांचा आणि भोंदूबाबांच्या अवतीभोवती असलेल्या लोकांचा ते बंदोबस्त करतील अशी सर्वसामान्य माणसाला अपेक्षा आहे आणि तसंच होईल. चाकणकरांचे आणखी काही फोटो बाहेर आले. त्यांनी गुवाहाटीचा प्रवास केला. या प्रवासामध्ये योगायोग बघा तुम्ही, अशोक खरात पण तिथं त्या गुवाहाटीला होता आणि ज्या हॉटेलमध्ये ते थांबले होते त्या संदर्भातल्या नोंदी बाहेर आलेल्या आहेत. एकत्र प्रवास केल्याची यादी बाहेर आलेली आहे. आणि मग तिथं गुवाहाटीला खूप मोठं मंदिर आहे, कामाख्या देवींचं खूप मोठं मंदिर आहे. तिथं लाखो भाविक तिथं मनोभावे दर्शन घेण्यासाठी येतात. मात्र रुपाली चाकणकर आणि अशोक खरात हे तिथं कशाला गेले होते हा यक्ष प्रश्न आता महाराष्ट्राला पडला आहे, देशाला पडला आहे. आणि याच संदर्भामध्ये आपण ऐकलं असेल की अंजली दमानी असं म्हणाल्या की रुपालीताई चाकणकर धादंत खोटं बोलतायत, त्यांचा पाय आणखी खोलात जातोय. चाकणकर यांनी खरात यांना केलेलं सहकार्य आणि त्यांचे असलेले आर्थिक हितसंबंध आज ना उद्या बाहेर येतील हे स्वतः अंजली दमानी यांनी माध्यमांसमोर येऊन सांगितलेलं आहे. तुम्ही ऐका ते काय म्हणाल्यात.
की रुपाली चाकणकर जे काल बोलल्या माध्यमांशी बोलताना ते दादांत खोटं होतं. कसं? हा जो 2021ला जी माहिती माध्यमांनी काढली होती की रॅडिसन ब्लू मध्ये त्या म्हणजे गौहाटीला म्हणजे कामाख्या देवीला रुपाली चाकणकर, प्रतिभा चाकणकर आणि अशोक खरात हे गेले होते अगदी 28 ऑगस्ट 2021 रोजी, आणि एकच दिवस रुपाली आणि प्रतिभा चाकणकर राहिल्या होत्या आणि अशोक खरात 2 दिवस राहिले होते. तर ही जी सगळी माहिती माध्यमांनी काढली होती त्याच्यानंतर काल बोलताना रुपाली चाकणकरांनी सांगितलं की नाही, आमचा तो फॅमिलीचा काही हे होतं, फॅमिली फंक्शन होतं म्हणून आम्ही तिथे गेलो होतो. तर ते दादांत खोटं आहे. तर आत्ताच्या घटकेला दुसरी त्यांची अजून एक तारीख होती, ती जी छोटीशी यादी जी माध्यमांनी दाखवली त्याच्यात अजून एक महत्वाची तारीख होती म्हणजे 30 जून 2023, आणि त्या 2 दिवस तेव्हा राहिले होत्या. 2 जुलैला त्यांनी चेकआउट केला होता, 2 जुलै 2023. मग 2 जुलै 2023ला जर आपण बघितलं त्याच दिवशी एनसीपीचं स्प्लिट झालं होतं आणि अजित पवारांचा फडणवीसांबरोबर पुन्हा एकदा शपथविधी जो झाला तो त्याच दिवशी झाला होता.